आसनच किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे अंड्याप्रेमींसाठी अगदी रेस्टॉरंट स्टाईल। चला तर बनवूयात मग। 4 अंडी बॉईल करून घेतले, त्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत। तर एका अंड्याचे 4 तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। सर्व अंड्यांचे मी स्लाइसेस करून घेतले। आता याला जरा बाजूला ठेवून देते। आता आपण अंड्यासाठीची कोटिंग तयार करून घेऊया। त्यासाठी मी घेतले 2 चमचे मक्याचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा, यामध्ये आपण ॲड करतोय चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं मिरची पावडर। एकदा छान मिक्स करून घेऊयात। छान मिक्स झालं आहे। आता एका वाटीमध्ये मी 1 अंडा फोडून घेतलेला आहे, फेटून घेतलं। त्यामध्ये मीठ वगैरे काही नाही घातलं। यातला आता अर्धी पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हे छान मिक्स करून घेते। यामध्ये थोडं पाणी ॲड करते। 1-2 चमचे पाणी मी याच्यामध्ये ॲड करून घेते। छान मिक्स करून आपण अंड्यासाठीची कोटिंग रेडी करून घेतोय। अंडे आपले कोट झाले पाहिजे इतपत मी घट्ट मिश्रण तयार करून घेतले। यामध्ये घालते पाव चमचा काळी मिरी पावडर, तीही एकदा मिक्स करून घेते। एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतले। आता अंडी यामध्ये डीप करून घेते, छानपैकी कोटिंग करून घेते आणि कढईमध्ये तळण्यासाठी घालून देते। या पद्धतीने कोट करून मी सर्व अंड्याच्या स्लाइस तेलात टाकून घेतल्या। आपल्याला या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे छान डीप फ्राय करून घेतलेले आहेत। आता मी याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते। गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे। त्यामध्ये आपण अंडी ज्याच्यात तळली तेच तेल मी घालून घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे। तर यामध्ये घालतोय आपण कापलेले लसूण। मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या तेलात घालते। अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घेतला। आता आपल्याला याचा कच्चापणा निघेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण आपलं कच्चापणा निघेपर्यंत फ्राय करून झाला आहे। यामध्ये आता मी घालते एक छोट्या आकाराचा कांदा। या पद्धतीने कापून त्याचे एक स्लाइसनी मोकळे करून घेतले। ते आपल्याला तेलात घालून घ्यायचे। मऊ होईपर्यंत हेही आपल्याला तेलात परतून घ्यायचे। यामध्ये घालून घेते 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या, त्रिकोणी कट करून घेतल्या आहे। त्याही थोडं परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यातच घालायचं छोटी अर्धी शिमला मिर्च, तीही अगदी असे चौकोनी तुकडे केलेले तेलात परतून घ्यायचे। आणि यामध्ये ॲड करून घ्यायचे पावडर मसाले। त्यामध्ये मी घालते पाव चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चम्मच गरम मसाला, पाव चम्मच काळी मिरी पावडर, अर्धा चम्मच ग्रीन चिली सॉस, अर्धा चम्मच रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा डार्क सोया सॉस। आता हे मिक्स करून घेतले। यामध्ये ॲड करते मी अर्धी वाटी पाणी। हे छान मिक्स करून घेऊयात आपण। मी इथे अर्धी वाटी पाणी घातलंय। तुम्हाला हवं तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। आता यामध्ये घालते मी अर्धा चम्मच मक्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्याची स्लरी तयार करून घेतली, ती याच्यात ॲड करून घेते म्हणजे आपली ग्रेव्ही थोडी घट्ट होईल। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आणि आता या स्टेजला आपण घालणार आहोत मीठ। मीठ घालताना थोडं काळजीपूर्वक घाला। आपण जे सॉसेस घातले त्यामध्ये देखील मीठ आहे। आपले सर्व पावडर मसाले याच्यात घालून झालेले, छान मिक्स करून घेतले। या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही ऑरेंज किंवा रेड फूड कलर याच्यामध्ये ॲड करू शकता। रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने डार्क कलर असतो ग्रेव्हीला तसा हवा असेल तर तुम्ही फूड कलर ॲड करून घेऊ शकता। मी नाही केलेला। ग्रेव्ही आपली छान थिक झालेली आहे। तर यामध्ये आपण घालून घेऊया आपली तयार अंडी।
अंडी यामध्ये घालून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपली डिश फायनली रेडी झालेली आहे. तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल अंडा चिली. आपण रेस्टॉरंटमध्ये खायला जातो, तिथली आपल्याला चव आवडते म्हणून एकदा तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा घरी. रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार देखील तुमच्या मनात येणार नाही. बनवा, टेस्ट करा. आसनाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल अंडा चिली. मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं. या पद्धतीने घरी बनवा, मुलांना मनसोक्त खायला द्या. घरी आपण हायजीन मेंटेन केलेलं असतं, त्यामुळे मुलं मनसोक्त खाऊ शकता. बनवून बघा, ट्राय करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक छान रेसिपीसह. थँक्यू.